हाय नमस्कार सगळ्यांना। तर बघा फायनली आपल्या हरभऱ्याला पाणी द्यायचं काम चालू आहे। आज 8 दिवस झालं हरभरा खुरपून आणि आज पाणी द्यायचं काम चालू आहे। तर आम्ही परवा दिवशी म्हणजे गेलतो जीवरवाडीला। तुम्हाला तर माहितीच आहे सागरच्या पप्पांची पुण्यतिथी होती, त्याच्यामुळे आम्ही जीवरवाडीला गेलतो आणि त्याच्या अगोदर गेलतो लग्नाला। तर 2-3 दिवस आमचं तिकडेच गेलं आणि आल्यावरती ना काल आलो आम्ही माघारी। तर आल्यावरती ना सगळा गहू भिजवून घेतला, कांदा भिजवून घेतला आणि आज हरभऱ्यावरती पाणी चालू आहे। कारण आहे ना आजच्याच दिवस आहे ना पाण्याची लाईट आहे बघा। उद्यापासून ना रात्रीची लाईट आहे। रातपाळी म्हणजे ना रात्री 10 वाजता येणार आणि सकाळी 6 वाजता जाणार। मग भिजवायचं कधी, त्याच्यामुळं आजचे दिवस भिजवून घेतोय आम्ही। पण विषय काय झाला माहिती आहे का, इकडं आहेत दाजी बघा, दाजी आहे तिथं दाऱ्यावरती आणि मी घरी ना सगळं पाणी भरून घेतलं। कारण आता 8 दिवस रात्रीची लाईट आहे, थंडी गारठ्याचं कोण पाणी चालू करत नाही, त्याच्यामुळं सगळं पाणी भरून घेतलं, कपडे धुवून घेतली, भांडी घासून घेतली, सगळं उरकलं। आणि प्रियंकाचा ना सकाळपासून फोन येतोय बघा। ती काय म्हणते माहिती आहे का, की ताई तुम्ही बारामतीला या इडली खायला। नाही हो ग बसा की, त्या इडलीचं मध्ये खाल्लंच का? ती भावड्याने एक तिचं डोकं खाल्लंय सकाळपासून, इडली इडली करून तिला चिडवतोय। तिने मला फोन केला की ताई मी इडली बनवली आहे म्हणून। तर असू दे ना, सांगितलं मग ती मला नाही मग कुणाला सांगणार। प्रत्येक गोष्ट ती सगळ्या मला सांगते। पूजा झालं, प्रियंका झालं, जी स्पेशल काय बनवून ना लगेच फोन करून मला सांगते, व्हिडिओ कॉल करून दाखवते। प्रियंका पण आणि पूजा पण दोघी पण, आणि मी पण दाखवते मी पण स्पेशल काय बनवलं। हा पाणी बघा, मी पण स्पेशल काय बनवलं की मी पण दाखवते, दोघींना पण फोन करून सांगते। ऊन लय लागते बाबा, काय करावं काय कळलं नाही। मापाच्या बाहेर ऊन लागते, सकाळपासून उन्हातच आहे, त्याच्यामुळे नको वाटते उन्हात जायला। आता ना दुपारचे 4 वाजलेत बघा, म्हणजे संध्याकाळचे 4 वाजलेत आणि ऊन किती तावते। आता उन्हाळा चालू झाला की 4 वाजलेत तरी ऊन लागते। इथं सावलीला बसली बघा, मोठा पण हा इकडं। शेतकऱ्यांनी उन्हाळा म्हणायचं नसतो, पण ऊन लागल्यावर तरी म्हणतंय की माणूस ऊन लागतंय म्हणून। दाजी म्हणते शेतकऱ्यांनी उन्हाळा म्हणायचं नसतो। तर बघा प्रियंकाने खास बोलवलंय ना, आज आहे ना हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलाय प्रियंकाने, त्याच्यामुळे म्हणली ताई तुम्ही या म्हणली भाऊंला घेऊन। म्हणलं अगं प्रियंका भिजवायचंय, आपला हरभरा खुरपून घेतलाय, त्याला खायला टाकायचंय, भिजवायचंय, नाही जमायचं नाही म्हणली। मी भाऊंला सांगते काय पण करा, 2 वाजता लाईट येते ना लगेच लाईट आल्या पाणी चालू करा, 2-3 तासात होऊन जाईन, 5 वाजता निघा म्हणली, 5-5:30 वाजता संध्याकाळचा कार्यक्रम आहे या 7च्या नंतर न, काय नाही अडचण या म्हणली। तर म्हणलं बघू, नाही होय केलं तर ती काय म्हणाली की तुम्ही नाही आलात तर मी हळदी कुंकाचा कार्यक्रम कॅन्सल करीन। तर नाही म्हणलं तसं नसतं करायचं, नको तसं करू, येते म्हणलं मी, बघू कसं तरी ॲडजस्ट करून जाते। तर म्हणली चालतं या म्हणली तुम्ही। तर बघा म्हणजे आजचा शेवटचा दिवस आहे हळदी कुंकाचा, म्हणजे नाही का ह्या संक्रांतीच्या महिन्यातला। संक्रांतीचा महिना होऊन गेला पुसाचा, पण रथसप्तमी असते ना, ही 7 दिवसाचा उपवास धरतात बायका सूर्यनारायणाचं। तर मी काय धरलेलं नाही तर, पण धरतात, बऱ्याच जणी धरतात। तर मग आज शेवटचा दिवस आहे, आज उपवास सुटणार आहे सगळ्यांचं, त्याच्यामुळे आज प्रियंकाने हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला आहे। तर मला म्हणली ताई तुम्हाला यावंच लागण आणि याच। तर चालते म्हणलं, असू दे बघू म्हणलं, मी सांगते फोन करून। तर मागाशी पण तिचा फोन आलता, ताई मोटर चालू केली का, किती भिजवायचं झालं, किती वेळ लागन, सगळं विचारलं तिने। अगं नको काळजी करू म्हणलं, किती पण उशीर होऊ दे मी येते, ते नको काळजी करू। चालतंय म्हणले तुम्ही येणार आहेत म्हणून मी ठेवते, नाही तर मी कॅन्सलच करणार होती। कारण सकाळी बावड्या पण तिला ती इडलीमुळं त्याने व्हिडिओ बनवला, आम्ही पण बघितला व्हिडिओ। तर तिला ती उगाच वाटलं, त्यांनी चेष्टा मस्करीने बनवला। ती आता मला सांगते ठीक आहे, इतरांना सांगितलं ही तिने कुणाला सुद्धा फोन केला नाही, सांगितलं नाही, पूजाला आणि मला फक्त, आमच्या दोघींनाच आम्ही तिघी एकामेकीला सगळं सांगतो, काय का करणार, त्याच्यामुळे तिने मला सांगितलं होतं। आणि शंभूला तसं पण म्हणले आता केलाच आहे फोन, तुम्ही करणार आहेत पिल्याला फोन, तर सांगा तुम्ही, म्हणून तिने मला सांगितलं होतं की शंभूला पण सांगा म्हणून। बावड्याने उगा एकाचं दोन त्याला तेलमीठ लावून व्हिडिओ बनवला, त्याला तेवढंच लागतं, थोडं काय असलं ना त्याला तेलमीठ लावून चुका काढू ते व्हिडिओ बनवतो, तुम्हाला तर माहितीच आहे। पण त्याने व्हिडिओ पण छान बनवला आणि त्याचा सागर आणि शंभू त्याला साथ द्यायला, बोलायला, हा मामा असंच, हा मामा तसंच, असू द्या चला। त्याच्यामुळे प्रियंकाचं मन जरा नाराज झालं आणि आपा पण काहीतरी म्हणलेलं वाटतं, त्याच्यामुळे आता गेल्यावरती बोलते मी, आपणला पण बोलते, तिला पण विचारते। दाजींनी दारं मोडलं बघा। तर चला सगळ्या स्पेशल हरभरा पाणी कसं चालू आहे ते तुम्हाला मी दाखवते। आणि दाजी ना एका वाफ्याला असं खायला टाकतात, जसं वाफ भिजत्यान तसं। आणि विषय काय झाला आहे माहिती आहे का, दाजींना विहिरीवरती गेलं तर आता दाजींना आपण विचारू विहिरीत पाणी किती येते।
तर बघा एवढा हरभरा आपला भिजवून झालेला आहे आणि ह्या साईडचा हरभरा भिजवायचा राहिलेला आहे. तर बराच हरभरा भिजवायचा राहिला आहे अजून. तुम्ही विहिरीवरती गेलतात तर पाणी किती विहिरीत? पाणी थोडंच येतं, तू विहिरीवरच जाता. विहिरीवरच जाऊ? हा 15-20 मिनिटं जाईल पाणी. हातात घड्याळ नाही. काढून ठेवून मग पाईप. हा विहिरीत पाणी संपत आलं आणि मग हे भिजवायचं राहतंय की. काल आहे ना जीवरवाडीवरनं आल्या पाणी चालू केलं तर 2:30 वाजता बरोबर पाणी चालू केलं. संध्याकाळी 8:30 वाजता बंद केलं. इतक्या वेळ पाणी चाललं त्याच्यामुळे सगळं पाणी निघलं. आज काय पाणी जास्त आलं नाही. आज खरं महत्वाचं पाणी द्यायचं होतं याला. काल हरभरा भिजते, हरभरा नाही काय होती कांदा आणि गहू सगळा भिजवून घेतलेला आहे. फक्त आता हरभरा राहिलाय. तर ह्या हरभऱ्याला मग आपल्याला रात्रीच भिजवावं लागन. थंडी काय आता नाही जास्त बरं का, पण अंधार इंदारचं इचू काट्याचं इतक्या लांब आपलं घर त्यात तिकडं या लोकांची रानं कुठली कुठं असते. हा पण ही पाणी देतात ना बघा, ही रान आहे ना एकदम वाळून गेलेलं खुरपलेलं, माती सगळी वाळलेली आणि पाणी गेलं ना असा खमंग वास येतोय ना, लय मस्त वास येते मातीची, लय भारी येते. शेतकऱ्यांना सगळ्यांना माहिती असेल मातीची वास किती भारी येते ते, आहे का नाही? पावसाची किती हा पहिल्या पावसाची इतकी भारी वास येते ना, सगळी माती ओली झाल्यावरती तसंच बघा येत आता लय भारी वास येते. ही आपला हरभरा आहे आणि ह्या हरभऱ्याने ना ढाळा काय जास्त केलेला नाही. तर आता ह्याला खायला टाकत टाकत पाणी द्यायचं काम चालू आहे. घाटा आले तर हरभऱ्याला. हा का, याला ना खायला टाकत खत टाकत टाकत पाणी द्यायचं काम चालू आहे बघा. कोथिंबीर लावलेली मी, तर ह्याला आता धन यायला लागले. तर हे बघा कसली मोठी झाली, बघितलं का धन आलेत त्याला फुलं. शेण्या कुठे आहेत? हा शेण्या पण लावलेत ना, शेण्याला पण फुलं आलेत. आणि हे बघा पाणी मस्त असं चाललं या वाप्यातनं. तर अजून किती वाप होत्या ना मग? 1-2 होत्या ना? 1-2 होत्या म्हणतात फक्त. मग झालं होतं यारवाळीच. येतो म्हणा प्रियंकाला फोन करावा लागेल, तिला सांगावं लागेल. हे बघा पाणी आलं, कसली भारी वास येते. तर चला असू द्या, इथं आहेत दाजी आणि हरभऱ्याची ना भाजी खुडायची बघा. चांगलं शेंड आले त्याला. तर आता वापशावर आलं ना, ही वाळलं ना की मग हरभऱ्याची भाजी आपण खुडू. ह्याला अजून औषध मारायचं ना कसलं? मारायचं ना, फटवा करायचं. हा मी आता विहिरीवरती जाऊ का, घरी नको का? नाही विहिरीवर जा. तर चला आता मी जाते विहिरीवर. पाणी लय थोडं राहिले वाटतंय. ती मासं आहेत ना विहिरीत, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पण पाणी ठेवावं लागतंय. जास्त हे करून जमत नाही, सगळं खरडून काढून. मी जाते घरी. मग स्वीटी एकटीच आहे घरी. घरी नाही विहिरीवर. हा मी विहिरीवर जाते, घरी नाही. हा शेंडे काही दाजींनी टाकलं होतं बी याच्यात, तर फुलं लागलेत मस्त अशी. याला पण जागोजाग शेंडे पण लागली की बारकोशी. इथं जाऊ का? तर चला बघू, सगळं उरकल्यावरती तुम्हाला सांगते निघायच्या टायमाला. फायनली आता उरकलेलं आहे बघा आणि आम्ही निघालोय आता बारामतीला. तर प्रियंकाचा परत अजून फोन आलता, ताई येत आहेत का नाही, कुठे तर झालं का भिजवायचं काय असं तसं. आता म्हणलं झालंय भिजवायचं, निघतो म्हणलं. तिला विश्वासच नाही खरं येतात का नाही काय माहिती म्हणते या. पण आता निघालंय बघा. स्वीटीने पण उरकलं, माझं उरकलेलं आहे आणि दाजींनी इकडे गाडी पण काढलेली आहे बघा. तर आता आम्ही जातो डायरेक्ट बारामतीला. तर आज 2-4 दिवस झालं फिरतीवरच आहे. यायचं, रानातली कामं करायची, उरकून घ्यायची, पडदेशी निघायचं. हा मग काय, चला. मग इकडं मी बोलते, तुम्ही तिकडं बघताय. तर काय घेऊन आलतो ना, टोपी माझी. ताशा इथे गलेच भारी दिसते या. काय लागलं? नजर लागली काय? लागलं वय. तर आता आम्ही निघतो बारामतीला आणि तिथला हळदी कुंकवाचा व्हिडिओ किंवा तिथं गेल्यावरती काय काय होतंय ते नंतरच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटन. कारण हा व्हिडिओ मी इथं चेंज करते आणि डायरेक्ट आता बारामती. आता संध्याकाळचे किती वाजलेत? 6 वाजले. 6 वाजायला 5 मिनिटं टाईम आहे बघा. आम्ही निघालोय आता बारामतीला. तर चला बाय बाय, बघू बारामतीत गेल्यावर डायरेक्ट. चल.